साताऱ्यातील पाटण विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसलाय। पाटण शहरातील भाजपच्या विद्यमान नगरसेविका, माजी बालकल्याण सभापती मिनाज मोकाशी यांच्यासह 11 गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केलाय। गेल्या 1.5 वर्षात 2000 कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी भाजपाची तसेच पाटणकर गटाची साथ सोडली आहे। गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपचे विद्यमान नगरसेवक उमेश टोळे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पक्षप्रवेश केला। या पक्षप्रवेशामुळे भाजपला तसेच पाटणकर गटाला पाटण शहरासह ग्रामीण भागात मोठा धक्का मानला जात असून पाटण शहरातील भाजपची ताकद कमी होताना दिसते। साहेब, आज पाटण तालुक्यातील फार मोठ्या प्रमाणावरती पक्षप्रवेश झालेले आहेत, काय सांगा? आज पाटणकर गटाकडून शिवसेना पक्षामध्ये जवळपास 125 पेक्षा जास्त प्रमुख पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी 10 ते 11 गावातल्या जाहीर प्रवेश केलेला आहे। केवळ विकास कामांच्या मुद्द्यावरती आणि त्यांना कार्यकर्त्यांना जे मानसिक पाठबळ द्यावं लागतं, ह्या सगळ्या कार्यकर्त्यांची नवीन येणाऱ्या जेव्हा मी बोललो तेव्हा त्यांनी सांगितलं की निवडणूक 2024ची झाल्यानंतर आमच्याकडे कुणी डुंकून सुद्धा पाटणकर गटातल्या लोकांनी पाहिलेलं नाही आणि आम्हाला आता नेतृत्व हवंय, चांगलं नेतृत्व हवंय, विकास कामं करणारं नेतृत्व हवंय। आणि मी नेहमी काम करताना कधी गटतट तालुक्यामध्ये पाहिला नाही, आपला तुपला कधी केलं नाही आणि त्याच्यामुळेच आज ह्या 8-10 गावातल्या लोकांनी उघडपणे निर्णय घेतला आणि त्यांनी आज शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केलेला आहे। मी त्यांचं स्वागत केलं आणि विकास कामांसाठी तालुक्याचा आमदार म्हणून, जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून त्याला भरपूर सहकार्य करण्याचं आश्वासन मी दिलेलं आहे। पक्षामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या 2024च्या विधानसभा निवडणुकीनंतर ह्या 1.5 वर्षामध्ये जवळपास 2000 पेक्षा जास्त प्रमुख कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी मिळून 2000 पेक्षा जास्त लोकांनी पाटणकर गटातनं शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे।